एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर यस, आपल्याला मिळाले आहेत बिग बॉस सीझन मराठी 6चे टॉप 5 फायनलिस्ट. यस, तर विशाल, तन्वी, राकेश, दीपाली आणि अनुश्री बनलेले आहेत टॉप 5 फायनलिस्ट ऑफ मराठी सीझन 6चे. तर काल तर पूर्ण ट्विस्ट अँड टर्न्स भरलेलं होतं. जे प्रकारनं टॉप 5ची निवड केलेली आहे बिग बॉसनी, जे ट्विस्ट अँड टर्न्समध्ये घोषित केलेलं आहे टॉप 5 फायनलिस्टचे नाव, ते खूपच मजा आली आहे. तर ह्याच्यावरती आपण बोलूया आणि हा मुद्द्यावरती बोलूया की कसं तन्वी कोलते, जे बिग बॉसची ट्रॉफीकडून दूर चाललेली आहे, ती जिंकणार नाही, ह्याच्यावरती सुद्धा आपण आपला हा व्हिडिओमध्ये बोलूया. तर चला सुरुवात करूया आजचं आपला रिव्ह्यू. तर कालचं एपिसोड जे सुरुवात झालेली होती ते इथूनच झालेलं आहे की विशाल जे ह्याच्या आधी जे आरजे आलेले होते त्यांनी थोडे टॅक्स दिलेले होते की कोण आहे बिंदास, कोण आहे लय भारी, असले जे टॅक्स होते ते असं झालेलं आहे की आपसी सहमतीमध्ये सगळे चांगले जे आहे ते काटा ग्रुप ह्या निघाले आणि जे वाईट होते ते विशालला द्यायची कोशिश होती. तर विशालने पूर्ण टॅक्स स्वतःच घालून घेतलेला आहे आणि तो म्हटला की असंच होणार आहे, इथं बहुमताने चांगले ते घेणार आणि बंगला आम्हाला देणार आहेत, कारण इथं 2 vs 4 आहेत. तर ह्याच्यावरती त्यांचा वाद झालेला, तर त्याच्यावरती चर्चा असं सुरुवात झालेली आहे एपिसोडची. तिथं दीपाली, अनुश्री आणि विशाल बोलत होते. तर दीपाली आणि अनुश्रीमध्ये एक बोलणं झालेलं आहे की तन्वीनं काल जे आरजे आलेलं त्यांच्या पुढे म्हटलेली होती की अनुश्री आज खोटं बोलत आहे. तर ह्याच्यावरती त्यांची चर्चा चलत होतं की प्रत्येक माणूस कुठं ना कुठं खोटं बोलतो आणि एखादी माणूस हा घरात असं नाहीच की त्यांनी कुठंही खोटं बोललेलं नाही आणि मी ॲक्सेप्ट करते. ह्याच्यावरती अनुश्रीचं होतं. तर हा बोलणं झालेला आहे आणि दीपाली सुद्धा ह्याच्यावरती सहमत देत होती की हो, की प्रत्येक माणूस गेमच्या ह्याच्यामध्ये एखादी जागेवर खोटं बोलतो, कारण ते गेमसाठी करायला लागतो, असं नाही की तो माणूस खोटा आहे. हा त्यांची चर्चा चालवत होता आणि बाहेर आपण एकीकडे हा चर्चा दिसत होतं की कसं अनुश्री खोटे बोलती आहे. तन्वी, रेवा आणि राकेश बसलेले होते आणि त्याच्यावरती नंतर चर्चा चालत होतं. मग त्याच्यानंतर अनेक आरजे आलेली होती. त्यांनी थोडंसं डोळ्याला पट्टी बांधायचं असं एक टास्क दिलेलं होतं. डोळ्याला पट्टी बांधणार आणि जे पट्टी कुणाला तर आहे त्यांना माहीत नसणार आहे की त्यांनी कोणत्या वस्तू विकत आहेत, त्यांना त्या गोष्टीवरती बोलायचं आहे असं होतं. तर फर्स्ट विशालनी ते केलेलं आहे. ॲक्च्युली मी विशालची वस्तू काय दिलेली होती मी पाहिलं नाही ते, बट राकेशची मी बघितलेली होती. राकेशला मिळाला होता लिंबू, जे स्वतः टास्कमध्ये सुद्धा त्यांनी शोधलेलं नाही आणि हा टास्कमध्ये सुद्धा त्यांनी ते खूप छान विकलेलं नाही. मग त्याच्यानंतर तन्वी आलती, तन्वीला झाडू मिळाला होता. बट मी एक नोटीस केलेले आहे तो हा होता की जो लिंबू जे दिलेलं होतं राकेशला, लिंबूवरती राकेशसोबतचं एक टास्क आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेला ते येणार की एक लिंबूसुद्धा शोधलेला नाही, असं राकेशला आठवण यासाठी ते लिंबू ठेवलेलं होतं. आणि झाडू म्हणजे रुचिता आणि तन्वीमध्ये एक वाद झालेला होता. तिनं रुचितानी तन्वीला खरकटी असं वापरलेलं होतं. तर हा जो निवड बिग बॉसनी केलेला आहे लिंबू आणि झाडू, लिंबूचं मला तितकं वाटलेलं नाही, बट झाडू जे आहे जे तन्वीला दिलेलं होतं, हा मला कुठं ना कुठं बिग बॉसच्या थोडासा वाईट वाटलं, कारण हा गोष्टीवरच घरामध्ये भावच्या धक्कावरती याच्यावरती चर्चा झालेली होती, ज्याच्यामध्ये रुचितानी हा भावनांना खरकटी वापरला नव्हती तन्वीसाठी, बट हा गोष्ट भावच्या धक्कावरती काढून रुचिताला सुनावलं गेलेलं होतं की तू असला शब्द वापरलाय तन्वीबद्दल. तर हा परत झाडूचा आणायचा मुद्दा मला समजलेला नाही. आणि बिग बॉसने हा आधीसुद्धा केलेलं होतं, ते हा होतं की दीपाली यांचं जे साप सीडीचा टास्क झालेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा मला त्याचं दुसरं दिवस मला रिव्ह्यू करायला जमलेलं आहे. तर बट मला इथं ते मांडायचं आहे ते हा होतं की ते टास्कमध्ये ना जे साप सीडीचा टास्क होता त्याच्यामध्ये दीपाली यांना गाणं जे आहे चिट्ट्यामध्ये आलेलं होतं. तर त्या चिट्ट्या त्यांना जोडायचं आणि गाणं गावायचं होतं. तर त्यांना ते गाणं दिलं गेलं होतं की नीला सिटा केली संसार मोडली, असं काही जे गाणं आहे
ते गाणं दीपाली यांना दिलेलं होतं, जेव्हा की राखी आणि दीपालीमध्ये हा एक मोठा वाद होत होता. ज्या राखी म्हणत होती की राकेशसोबत तिचा काहीतरी संबंध आहे आणि तेच दिवस बिग बॉसनी हा गाणं दीपाली यांना दिलेला होता. तर हा खूपच वाईट जे चीज आहे ते बिग बॉसनी केलेलं आहे, हे वारंवार केलेलं आहे. काल तन्वीसोबत सुद्धा हा झालेला आहे झाडूचं, आणि दीपाली यांच्यासोबत सुद्धा झालेलं आहे. तर मला झाडूबद्दल इतकं वाईट वाटलं नाही, कारण ऋषिता ते उद्देशाने बोललेलीच नव्हती म्हणून मला आता वाईट वाटलेलं नाही. बट मला दीपाली यांचं खूप वाईट वाटलेलं होतं की का बिग बॉस तुम्ही इतकं वाईट हा सीन केलेला. तेच दिवस तुम्ही राखीच्या सपोर्टमध्ये हा गाणं तुम्ही दीपालीला का दिलं मला समजलेलं नाही. आणि दीपाली इतकी वेडी म्हणू का मी तिला काय म्हणू मला समजत नाही की तिने ते गाण्यावरती तिने नाचलं सुद्धा. अगर मी दीपालीच्या जागे असले तर मी ते गाणं जेव्हा ते निघालं तेव्हाच मी त्याला टाकलं असते आणि म्हणते असते बिग बॉस तुम्ही खूप वाईट केलं, कारण माझं सकाळपासून राखीसोबत ह्याच्यावरती वाद चालत आहे आणि तुम्ही मला हसलंच गाणं दिलं आहे की मी संसार मोडले, मी लास्ट आली. हा गाणं तुम्ही मला देताय तर मी अजिबात खेळणार नाही आणि मी हा टास्कसुद्धा करणार नाही असं मी म्हणून बसले असते. बट दीपाली तिला फक्त तिला नाचायचं असतो का तिला ते समजलं नाही मला नाही माहीत. बट बघायला प्रेक्षकां असं मध्ये तर मला खूप वाईट वाटलं. तर हा तवलचा इन्सिडेंट आहे. मला आता मोका मिळाला तर मी सांगितले. तर हा प्रकारचा टास्क झालेला आहे. तर विशाल इथं म्हणत होता की जे वाईट गोष्ट असतात ते सगळे मला देणार आहेत, कारण इथं 2 vs 4 झालेलं आहे. तर मला खूप वाईट वाटलं, कारण हे दीपालीला म्हणत आहे जेव्हा आपण गमतीशा आपण गेम खेळत असतो तर ते गंमतमध्ये घ्यायचं असतो. प्रत्येक वेळेला टास्क नसतो, प्रत्येक वेळेला बिग बॉसचा खेळ नसतो. जे गमतीचे चीज असतात ते गमतीचे चीजच असतात असं विशाल म्हणत होतं. मग ह्याच्यानंतर सकाळ झालेला आहे. सकाळ होतं रेवा गेली तिच्या नावाच्या पाठीकडे आणि ती रडायला लागली, कारण तिला कुठं ना कुठं असं वाटत होतं की ती जाणार आहे. मग तिला बघून तन्वी सुद्धा रडायला लागली. मला तन्वीचं समजलंच नाही, कारण ती तर जाणार नाही. ती टॉप 5 मध्ये ऑलरेडी पोचलेली होती, तिकीट टू फिनाली ती जिंकलेली होती. बट तिला रडायचं काय कारण होतं मला हा समजलेलाच नाही. मग दीपाली राकेश होते, त्यांनी छान चौघं मिळून डान्स केलेला होता. मग एकटं मध्ये विशाल करत होतं. अनुश्रीचं मला इतकं गंमत येतो, हसू येतो, कारण ती आता टॉप 6 मध्ये पोचलेली, लास्ट आठवडा आहे तरी सुद्धा तिचं तीच नेहमीचं सकाळी उठायचं नाही, तिचं तेच चालत आहे, ती तसंच झोपून होती. मला हा गंमत वाटतो अनुश्रीचं की काय होय ती लास्ट आठवड्यात सुद्धा ती नेहमी प्रकारच आहे. तर असं झालेलं आहे सुरुवात. आणि त्याच्यानंतर तो विशाल जे आहे दीपालीला एक स्टोरी सांगतो. ते स्टोरी असं होतं, तर विशालने दीपाली यांना एक स्टोरी सांगितलेलं जे डिस्कवरी चॅनलमध्ये खरं मध्ये झालेलं आहे. मी ते जंतूचं नाव विसरले आहे, कारण मला मराठीमध्ये जंतूचं नाव आठवण ठेवायचं खूप वाईट काय म्हणतो आपण खूप याद नाही राहता, कारण मला मराठीचे जंतूचे नावं येत नाहीत, मला इंग्रजीमध्ये येतं. बट तिथं विशालनी काही जर मराठी नाव घेतलेलं आहे तर मला तो आठवत नाही प्रेझेंट. तर तो एका माणूस इतकंसं असतो तेव्हा तो त्याला ते जंतूला तो पालतो इन द सेन्स मोठं करतो, तो त्याला ठेवून घेतो त्याच्याकडे. मग तो रोज त्याला बघत असतो, तो मोठं होत जातो आणि तो त्याला राऊंड अप बेबी इट वॉज सरप असेल, बट मी सरप म्हटलेले नाही का जर दुसरं जंतूचं नाव घेतलेलं आहे. तर असं तो मोठा होत जात त्याला लिफ्ट जात असतो. मग एका रोजी एक डॉक्टर म्हणतो की बाय तू त्याला सोडून ये, फॉरेस्ट ह्याच्यामध्ये सोडून ये, नाहीतर जंगलमध्ये सोडून ये, कारण तो तुला नापतोय. जे रोजी तू त्याच्या हाईटला तू मॅच होणार ते त्याला तो तुला मारणार आहे. हा स्टोरी दीपाली आणि अनुश्रीला तो सांगतो. आणि दीपाली तिथं म्हणते हेच तर बिग बॉस आहेत, तर सुद्धा लोक तसंच करतात की साथ राहतात आणि जॉन मारून टाकतात. आणि दीपाली हा स्टोरी जॉन परत राकेशला सांगते आणि हा म्हणते की विशाल सुद्धा हाच केलेला आहे. तर
दीपाली हा गोष्ट विशाल सुद्धा हाच केलेला आहे हे म्हणण्यापेक्षा इथं सगळेच ते करत असतात. फक्त विशालने हे केलेलं आहे नाही, इथं सगळेच ते केलेलं आहे आणि त्या घरात ते करणं गरजेचं आहे. असं नाही की विशालने खूप वाईट गोष्टी असं करून कुणाला घरावरून काढलं असं काही नाही. तो एक ग्रुप बनवला, जितकं दिवस तो राहू शकला ते ग्रुपमध्ये लीडर बनून तो तितकं दिवस राहिलेला आहे आणि इट वॉज इंडिव्हिज्युअल चॉईस असतो, इंडिव्हिज्युअल दिमाग असतो की आपण स्वतःला कसं सेव्ह करायचं आणि ग्रुपच्या लोकांना सुद्धा कसं वाचवायचं. अगर नाही वाचले तरी मी सेफ राहायचं, हा एक दिमागचा गेम असतो जे विशालने केलेला आहे. ह्याच्यामध्ये स्वतः ते स्टोरी ऐकलेली आहे आणि ती येऊन राकेशला सांगते आहे आणि परत ती म्हणते की विशालने हे केलेलं आहे. पण दीपाली यांचं हेच आहे सुरुवातपासून की इकडचं गोष्ट तिकड, तिकडचं गोष्ट तिकड करायचं आणि सगळीकडे ती छान राहायचा प्रयत्न करते. तर हे सुद्धा त्यांची गेम आहे. तर हा प्रकारचं झालेला आहे. मग त्याच्यानंतर आलेला आहे टॉप 5ची निवड करायची. बिग बॉसनी केलेला आहे एक सेटअप, त्याच्यावरती एक आकार दिलेला आहे, चेस्टचा सारखा आकार होता आणि त्याच्यावरती चाव्या ठेवलेल्या गेलेले होते. तर एक पाऊल पुढे यायचं, एक पाऊल मागे जायचं, ट्विस्ट अँड टर्न्स इकडून तिकडं तिकडून इकडं जायचं असं टास्क होतं. ते खूप मज्जा आली ते टास्क बघताना आणि त्याची सुरुवात असं झालेलं होतं की सगळे नर्वस झालेले होते आणि मला खूप छान आठवतं आहे. तर राकेश झालेले आहे सेकंड फायनलिस्ट. तर बिग बॉस नेहमी फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड असं त्यांनी टास्क केलेलं होतं. त्याच्यामध्ये बिग बॉस विचारत होते की कोण बनणार आहे, तुम्हाला कोण असं वाटतो की ते सेव्ह होणार आहे, तुम्हाला कोण असं वाटतं की सेव्ह होणार आहे. तर अनुश्री म्हणत होती की रेवा सेव्ह होणार आहे, राकेश म्हणत होता की दीपाली या विशाल, असं त्यांनी नावं देत गेले. मग त्याच्यानंतर बिग बॉसने एक थर्ड राऊंडला बिग बॉसने म्हटलं की आता आपण एक ट्विस्ट करू, आता आपण हे सांगा की कोण एलिमिनेट होणार आहे. आतापर्यंत तुम्ही सांगितलेलं की कोण सेव्ह होणार आहे, आता तुम्ही सांगा की कोण एलिमिनेट होणार आहे. तर अनुश्री इथं म्हणते की रेवा पुढे आहे. तर रेवा, मला असं वाटते की रेवा एलिमिनेट होणार आहे. मग रेवा म्हणते मला विशाल वाटतोय, विशाल म्हणतो मला रेवा वाटते, राकेश म्हणतो अनुश्री वाटते, दीपाली म्हणते की मला रेवा वाटते. तर हा प्रकारचं झालं. मग तन्वीला विचारलं गेलेलं होतं की तन्वी तुला कोण वाटते. तर तन्वी इथं निबंध सांगायला गेली, तर भाषण द्यायला लागली की जे वाईट माणूस असतो, ते धक्काबुक्की करतो, तो पाठीमागे वाईट बोलतो, जे मुलीला रेस्पेक्ट नाही करतो, असल्या व्यक्तीला हा घरात राहायचं थारा नाही, ते नाही हे नाही, तर त्याला हा घरातून जायला पाहिजे. तर मला असं वाटतं तर विशाल आहे या अनुश्री. तर इतकं मोठं भाषण द्यायची काहीही गरज नव्हती तन्वीला. जे फक्त बिग बॉसनी 2 नावं विचारलेले होते की एक नाव विचारलेलं की तुला कोण वाटतं की आता बाहेर जाणं. तर ती एक निबंधच लिवायला सुरुवात केलेली आहे की हा वाईट आहे, हा ते आहे, हा तो आहे, ह. तर तन्वी इतकी का नेगेटिव्हिटी भरून ठेवलेली हा समजमध्ये येत नाही. आणि तिने जे प्रकारे जे विशालला ती म्हणत होती इतकं वाईट वाटत होतं ते ऐकायला आणि बघायला सुद्धा की तन्वी इतकी नेगेटिव्हिटी विशालसाठी का ठेवलेली आहे, फक्त गेमसाठी. मग त्याच्यानंतर बिग बॉसने अनाऊन्स केलेलं आहे की राकेश बापट आहे सेकंड फायनलिस्ट. आणि द मुवमेंट जे होतं तर हा होतं जेव्हा विशालने राकेशला गले मिळलेलं होतं की जेव्हा तो सेकंड फायनलिस्ट बनला, तर ती मुवमेंट अप्रतिम आणि छान वाटलेलं. अँड दॅट इज वॉट द स्पोर्ट्समॅनशिप आपण जे म्हणतो ते होतं विशालकडे. मला एक गोष्ट खूपच खटकलेली आहे आणि प्रत्येक वेळेला मला खटकतो ते गोष्ट, ते हे आहे की विशाल पुढून बोलायचं कोशिश करतो बट राकेशकडून ते कधीहीच येत नाही. आणि कालच्या टास्कमध्ये जेव्हा फर्स्ट सुरुवातला उभारलेलं होतं तर विशाल तिथं गणपती बाप्पा मोरया म्हटलेलं 2दा तो म्हटलेला आहे आणि एकदाही आपण जेव्हा आपण हे ऐकतो इमिडिएटली आपण म्हणतो मोरया, गणपती बाप्पा मोरया आपण हा म्हणतो. बट राकेश तिथं तो रिस्पॉन्ड केला नाही. 2दा विशालने म्हटलेलं तरी सुद्धा तो रिस्पॉन्ड केलेला आहे. जेव्हा तो अंतिम कीकडे गेलेला होतं उभारलेलं होतं तेव्हा गणपती बाप्पा मोरया म्हणतोय. तर हा जे राकेशची छोटी छोटी गोष्टी जे आहेत ते खूप वाईट आहेत. आणि दुसरी गोष्ट मला खटकलेली, तो विशालला जेव्हा बिग बॉस विचारलं तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही आता हा
दरवाजाचं खूप जवळ आलाय, तर विशाल म्हणतो की मी इथं जसं खेळलो, जसं मला आलं मी तसं खेळलो, असं विशालचं मत होतं. तर राकेश इथं इमिडिएटली जेव्हा राकेशला विचारलेलं तर इमिडिएटली राकेश म्हणतो की मी असं खेळलेलं नाही, मी इथं मी ह्याच्यात राहिलेलो आहे, मतलब मैं खेळा नाही हूँ, मैं जिया हूँ इस घर में. तर हा कुठं तर मला खटकलं, कारण तो म्हटलं की त्याला जसा आला तो खेळला, तर तू इथं हा म्हणू शकतो की मी फक्त इतना खेलने नहीं, मैं तो रह मतलब मैंने सिर्फ खेला नहीं, मैंने इसको जिया भी है, ये बोल सकते हैं. बट ये इमीडिएटली विशाल को काउंटर करने का जो था कि मैं खेला नहीं हूँ, मैं जिया हूँ, तो ये खूप वाईट होतं. आणि राकेशकडे बरंच चीजं आहेत राकेशकडचे जे मला खूप कटकतात, जे डोळ्याला पट्टी लावून सुद्धा कालचं जे टास्क झालेलं आहे त्याच्यामध्ये विशाल किती इन्व्हॉल्व्ह होऊन राकेशला ते म्हणतो गोल गोल असतो हा फन टास्क घेत होता, बट राकेश एकदाही त्याला रेस्पॉन्ड केला नाही, जे खूप वाईट आहे. तर हा प्रकारचा झालेला आहे. मग त्याच्यानंतर रेवा घराबाहेरून गेली आहे. टॉप 6 मध्ये रेवा होती, बट टॉप 5 मध्ये रेवा नाही. बट रेवा खूप छान मुलगी होती, ॲज अ व्यक्ती ती खूप छान होती, कारण रेवाचा फारसा असं गेम नव्हता, बट असं निगेटिव्ह सुद्धा रेवा नाही मला असं वाटते. कारण रेवा जिथं तिचं स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. कधी जेव्हा बघायला गेलं तो अच्छा रेवा आहे असं आपण म्हणतो, असं म्हटलं गेलं, बट रेवा आहे असं कधी म्हटलं गेलं नाही. तर रेवानी स्वतःचं एक तिचं स्थान बनवलेलं आहे. लोक घरातले खूपच म्हटले की प्रभूच्या नंतर तन्वीची एक प्रभू बनलेली आहे रेवा, बट ते तिचं स्पेशल मत आहे. बट रेवा ॲज अ पर्सन म्हणून तिचं एक खूप छान तिनं नाव कमवलेलं आहे. तर मी फक्त इतकंच म्हणू शकते की रेवा तू खूप सुंदर आहेस आणि ऑल द बेस्ट. तर अशा प्रकारे आपले टॉप 5 आपल्याला मिळालेलं आहे. आणि असं म्हणता ना की दुनिया गोल आहे, आणि जे लिफाफा बिग बॉसनी तन्वीला दिलेलं होतं सुरुवात जेव्हा टास्क सुरू झाला नव्हता, हा मी म्हटलं तेव्हा तुला ते काढायचं आहे. आणि टॉप 5 जी आहे टॉप 4 मध्ये विशालचं नाव आलेलं आहे, आणि त्याचं नाव घ्यायला तन्वीलाच बिग बॉसनी म्हटलेलं. आणि तन्वी इतकं शॉकिंग आणि इतकी डिसअपॉइंटेड, इतकं स्पोर्ट्समॅनशिप तिला नाही, खेळाडूचं जे मन असतो ना ते तिच्यामध्ये नाही. तिने लिफाफा खोलला आणि ती बघते राकेशला, इतकं डिसअपॉइंट होता तिचं तोंडावरती, आणि ती विशाल असं नाव घेत होती. बट दुनिया गोल होतीये, हा पुन्हा एकदा बिग बॉसनी साबित केलेला आहे. कुणाला तर तिला बघायला आवडत नाही, बिग बॉसनी तिला त्याचंच नाव दिलेलं आहे, आणि बिग बॉसनी विशालला तिच्याकडूनच टॉपमध्ये घालवला आला आहे. तर हा खूप छान वाटलेला आहे, आणि मला इतकं खुशी मला असं वाटलेलं नव्हतं जेव्हा विशालचं नाव घेणार तर मी इतकं खुशी होणार. तर मग खूप खुशी आलेली आहे जेव्हा विशालचं नाव घेतलेलं आहे टॉप 4 मध्ये. आणि विशाल आलं, अनुश्री मिळली, त्याला राकेश मिळलं, बट तन्वी नाही मिळली. आणि मी जसं म्हटलेली होती की रेवा गेलेली आहे टॉप 6 मधून, आणि जेव्हा रेवा जात होती तेव्हा सुद्धा तन्वी पुन्हा एकदा हा गोष्ट काढले, जे धक्काबुक्की मारले ते राहिले ह्या घरामध्ये, जे छान भावली होती, माझी भावली होती ती जायला लागली. तर तन्वी असं कोण हा घरात आहे ज्यांनी धक्काबुक्की केलेली नाही. स्वतः तू सुद्धा टास्कमध्ये धक्काबुक्की केलेली आहेस, असं विशाल मुद्दामून काही जाऊन धक्काबुक्की केलेलं नाही. हो, एक राकेश सोबत झालेले आहे, त्याला त्याची शिक्षा मिळाली आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आधी अगर विशालने धक्का मारलेले तर त्याच्यानंतर राकेशने सुद्धा धक्का मारलेले, आणि राकेशने सुद्धा बऱ्याच काही गोष्टी म्हटलेली आहे विशालला. असं नाही राकेश पूर्ण दूध का धुलावा नाही, तू असं नाहीस की तू प्रत्येक वेळेला तू चूक आणि बरोबर परत राहिली, तू कधीही खोटं बोललेली असं काहीच नाही. प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेला कुठं ना कुठं खोटं बोलतो, कोणीही हरिश्चंद्र नसतो. तर जे तुझी जे प्रत्येक वेळेला टोमणे मारायची जे क्वालिटी आहे, हाच आहे तुला ट्रॉफीपासून दूर करणारा. कारण तुझ्यामध्ये एक स्पोर्ट्समॅनशिप नाही आहे, खेळाडू वृत्ती नाही तुला. हा गेममध्ये फक्त
शत्रू म्हणून बघायचा नसतो, की शत्रूमधलं पॉझिटिव्ह सुद्धा बघायला लागतो आणि तू ते नेहमी तुझं प्रकारने त्याला बघितलेले आहेस, ना की एक खेळाडू वृत्ती प्रकारे. जसं विशाल आणि तुझ्यामध्ये मी डिफरन्स सांगू, विशाल तुझ्याबद्दल पॉझिटिव्हच बोललेला आहे, जे तुझ्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. जे तुझ्यामध्ये त्याला निगेटिव्ह वाटते ते तुझ्या निगेटिव्ह बोललेलं आहे आणि तुझ्या तोंडावरतीच बोललेलं आहे. मागे सुद्धा तो तेच बोलेल, पाठीमागे तो वेगळा काहीच बोललेला नाही जे तुला वाटतोय. ठीक आहे. आणि हे लास्ट वीक आहे आणि हा लास्ट वीकमध्ये जे प्रकारचं विशालचा आउटकम झालेला आहे आणि तन्वीची ड्रॉबॅक झालेली आहे, हाच तन्वीला तिला ट्रॉफीपासून दूर करतो. कारण फर्स्ट थिंग, विशालनी एक खूप चांगला माणूस म्हणून बाहेर निघालेला आहे आणि तितकंच तन्वी नेगेटिव्ह म्हणून निघत आहे. सेकंड थिंग, विशाल गेम प्रकारे बघितलेलं आहे. जिथं त्याला एंटरटेनमेंट फॅक्टर द्यायचं आहे तिथं तो एंटरटेनमेंट फॅक्टर द्यायला सुरुवात केली आणि तन्वी प्रत्येक वेळेला तिला गेममध्येच बघायला लागतोय. थर्ड थिंग, विशालमध्ये हा एक खूप छान गुण आहे की तो एखादी व्यक्तीमध्ये त्याला कोणची तर गुण छान वाटतोय तर तो मुफ्फटनं ते सांगतोय आणि तुझ्यामध्ये तुला ऑपोजिट व्यक्तीमध्ये विशालमध्ये तुला फक्त निगेटिव्ह बोलायचं आहे. आणि तू इतकं गेममध्ये तन्वी गेलेली आहे की तिला आता हाच तिचा मुद्दा झालेला आहे की विशाल वाईट आहे आणि मला असंच सांगायचं आहे लोकांना आणि असंच लोकांचं दिमागात घालायचं. बट हा प्रकारमध्ये तन्वी कुठंतरी तिचं गेम लूज केलेली आहे आणि ती खूप निगेटिव्ह झालेली आहे. हाच कारण आहे की तन्वी, मला असं वाटते की टॉप 5 हात उचलायच्या जागी सुद्धा ती येणार नाही. मला असं वाटते विशाल आणि अनुश्रीमध्ये ते कॉम्पिटिशन होणार आहे. तन्वी मे बी 3rd या 4th मध्ये वापस जाणार आहे असं वाटतंय. कारण तन्वी खूपच निगेटिव्हिटीमध्ये गेले. तिला आता त्या घरामध्ये तिला फक्त गेम दिसतोय, जेव्हा गेम असं नसतो. गेम हा असतो जे माणूस पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मिक्सअप होऊन राहतो ते माणूस असतो. की कोणी असं नसतो की प्रत्येक वेळेला आपल्याला निगेटिव्ह जाय. तू बाहेर गेला तरी बी माझं दुश्मन राहणार का? तुला बाहेर इथल्या गोष्ट तुला बाहेर का घेऊन जायच्या आहेत की बाहेर त्याच्यासोबत तुला राहायचं आहे, काय तर करायचं आहे त्याच्यासोबत? नाही, इथं झालेलं आहे इथं सोडून जायचं. बट तुला ते कॅरी ऑन करायचं आहे, हाच तुझं निगेटिव्ह आहे. तर दिस इज हाव की तन्वी किती नेगेटिव्ह फेम झालेली आहे. तर तन्वी तर जिंकणार नाही. बट हां, अगर बिग बॉस हा प्री प्लॅन्ड फिक्स्ड केला असेल तर ती जिंकणार आहे. कारण तन्वीच्या मध्ये एक स्पेशल काइंड ऑफ ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोय, तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये हो, तिचं बोलण्यामध्ये हो, की मी जिंकणार तर मीच आहे. हे जे ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं प्री डिफाईन्ड या प्री डिसाइडेड असेल तर ते तन्वी जिंकणार आहे. इफ नॉट विशाल आणि अनुश्रीमध्ये राहणार आहे. बट एनिवेज, दिस इज हाऊ कालचे एपिसोड झालेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे राकेश आणि विशालची एक नवी सुरुवात. जसं बिग बॉस एंड होत आहे तसं एक नवी सुरुवात आपल्याला बघायला मिळणार आहे. राकेशला विशाल स्वतः सॉरी म्हणणार आहे आणि गले भेटणार आहे. हा बघायला मला तर खूप आतुरता आहे हा बघायला की त्यांची एक नवी सुरुवात बघायला. आणि जर्नीची व्हिडिओज आजपासून सुरुवात होणार आहे. तर बघूया कसं आजचे एपिसोड राहणार आहे आणि कुणाची जर्नीची व्हिडिओ खूप छान आहे याच्यावरती सुद्धा आपण बोलूया नक्की उद्या. आणि तुम्हाला अगर माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन, सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.